गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली आहे। सकाळपासून लाखो भाविक दत्त महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेताना दिसतायत। अत्यंत नेटक नियोजन या मंडळाचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केलंय। याच विषयात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई गणपतीच्या या ठिकाणी गणपतीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत आहे। तर अत्यंत नेटकं नियोजन जे आहे ते या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत पुनीत बालन। दादा खूप सुंदर नियोजन केलं, काय सांग? मी हे सांगेल की 129 वर्ष आहे गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आणि या 10 दिवसात म्हणजे 19 तारखेपासून जी सुरू झालेली गुरुपौर्णिमा उत्सव आहे त्याचं संपन्न 31 तारखेला महाप्रसादाने होईल। पण आज मुख्यतः आज महत्वाचा दिवस आहे, आज गुरुपौर्णिमा आहे आणि अनेक लाखो भाविक जे आपल्या दत्त महाराजांना गुरु मानतात आणि ज्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे, या मंदिरावर श्रद्धा आहे, महाराजांवर श्रद्धा आहे, या दर्शनासाठी सकाळी 5 वाजतापासूनच इथे भाविक येत आहेत। आजच्या दिवशी दत्त याग, दत्त अभिषेक ही धार्मिक कार्य सुरू आहे आणि आज दुपारीच आता नुकतीच जी दुपारची महाआरती असती नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली। संध्याकाळची महाआरती ही फिल्म अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांच्या हस्ते होईल आणि संध्याकाळी स्थिर वादनची सेवा ढोल ताशा पथक समर्थ हे इथे करतील आणि रात्री पालखी सोला पालखी प्रदर्शन हे मंदिरात 10 वाजता होईल। नेटकं नियोजन या सगळ्या कार्यक्रमाला या मंडळाचे नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत पुनीत बालन यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन तुषारसह मी चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।